चंदनासाठी वंचित उपेक्षित घटकासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा हा सुगंधित मार्ग दिला, त्या सर्व महापुरुषांच्या संतांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आपल्या समोर व्यक्त होतो। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण, सामाजिक नेते, राजकीय नेते, समोर बसलेल्या माझ्या मायमाऊलींनो आणि बंदी भगिनींनो, आज या ठिकाणी बीडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जो मोर्चा काढण्यात आला, हा मोर्चा मी समजतो यशस्वी झालाय। कारण एवढ्या उन्हामध्ये तुम्ही त्या कमीत कमी 3-4 किलोमीटर मध्ये चालून येऊन या उन्हामध्ये तुम्ही आम्हाला ऐकतायत, सहन करतायत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या ठिकाणी सोशल मीडियावर काही वैचारिक लोक स्वतःला म्हणून घेणारे हे म्हणतात की मांग इथं आरएसएसचे दलाल आहेत, आरएसएसचे हस्तक आहेत, आरएसएसने पेरलेलं हे बीज आहे आणि हे आरएसएसच्या म्हणण्यावर हे सगळं आंदोलन चाललंय। तर त्या वैचारिक महापुरुषांना मी सांगू इच्छितो की बाबा 1965 पासून लोकूर कमिटी जी केंद्राने गठीत केली होती तेव्हापासून घेऊन आज तगायत 2026 पर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने वंचित उपेक्षित घटकामधनं होत होती। तर त्या राज्यामध्ये अर्थातच पंजाब असेल, हरियाणा असेल, तमिळनाडू असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी तर अंमलबजावणी झालेली आरक्षण उपवर्गीकरणाची। आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज तगायत आरक्षणाची उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली नाही, हा सगळ्यात मोठा दुर्दैव आहे। आणि ते आम्हाला म्हणतायत की हे आरएसएसचं षडयंत्र आहे। अरे 1965 ला कुठं आरएसएस होती, त्यावेळेला काँग्रेस होता। आणि इतर ज्या राज्यामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण झालंय त्या ठिकाणी काँग्रेस आणि इतर पक्षाचे सत्ता आहे। तर अशा पद्धतीने रूमर पसरवून कुठंतरी मातंग समाजाचं मनोबल डाऊन करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून काही इंटेलेक्च्युअल लोकांकडनं होतंय। तर त्यांना मी म्हणतोय की आरक्षण उपवर्गीकरणाचा आपण इतिहास वाचावा आणि मगच या समाजाला दूषण द्यावं। आणखी एक दुसरं संगती सांगितलं जातं की कलम 341चं इथं उल्लंघन होतंय। तर मी त्यांना विचारू इच्छितोय की 341च्या कलमाचं उल्लंघन कशा पद्धतीने होतंय। 341 कलमाचा जो व्याख्या आहे त्याच्यामध्ये एखाद्या समाजाला बाहेर टाकू शकत नाही, एखाद्या समाजाला आत घेऊ शकत नाही। अशा अनुषंगाने असताना या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण करत असताना एखाद्या समाजाला आम्ही बाहेरही करत नाही आणि आतही घेत नाही, अर्थातच समाविष्ट करून घेत नाही। तर 341 कलमाचा उल्लंघन कुठं होतोय? अशा पद्धतीने खोटा रूमर फेसबुक आणि सोशल मीडियावर पसरवण्याचा जो प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न या माध्यमातून होत आहे, तर त्यांनी सर्वप्रथम संविधानाचा 341च्या कलमची व्याख्या समजून घ्यावी आणि मग नंतर दुसऱ्यांना दूषण द्यावं। एवढंच बोलतो, इथंच थांबतो, वेळेचं बंधन आहे। जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय अण्णा, जय फकीरा। धन्यवाद। माझी कृपया सर्व मान्यवरांना विनंती आहे की सगळा विषय सगळ्यांनी सांगितलं, कृपया 2